चैत्र नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या वातावरणात मंगळवारी सायंकाळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांनी दाद दिली. अंबे माते समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने ठाणे पूर्वातील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफिल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांबरोबरच खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दाकू सोमन यांनीही सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी लता एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य चैत्र नवरात्रोत्सवात सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रादेशिक वाहिन्यांवर गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजाने चैत्र नवरात्रोत्सवाला अक्षरशः चार चांद लावले. पूर्वांग इव्हेंट प्रस्तुत ह्या कार्यक्रमाचे गायक ओमकार कानिटकर, जुई चव्हाण, गीत बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बाल कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसाने झाली. कानडा राजा पंढरीचा हे गाणे ओमकार कानिटकर यांनी सादर करताच वातावरण भक्तिमय झाले. निघालो घेऊन दत्ताची पालखी आणि हिंगलाई देवी तू उभी आहे, वेसावचे गावानू यासारख्या सादरीकरणाने उपस्थितांना भक्तिभावात दंग केले. यावेळी युवा कलाकार शुभम याने आईची महती विशद करणारे प्रभावी मुख्य नाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय बाल गायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिने शिवगर्जना सादर करत उत्साह वाढवला. तर लाडकी बालसिने अभिनेत्री मायरा वायकुळ हिने देखील प्रेक्षकाशी संवाद साधत आपल्या चुणचुणीत स्वभावाचा प्रत्यय घडवला. भक्तिरसापासून चित्रपट गीतापर्यंत विविध रंगांची उधळण ह्या कार्यक्रमात अनुभवायला मिळाली. खेळताना रंगबाई होळीचा ह्यासारख्या गाण्यांनी, तसेच पोतराजा आले भेटील आणि अंबे मातेच्या गीतावरील साग्र संगीत थरारक सादरीकरणाने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोचला. या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी देखील सर्व बाल कलाकारांचे कौतुक करत स्वतः देवीच्या गीतावर फेर धरून नवरात्र उत्साहात रंग भरले. मध्यंतरात कथ्थक गुरु अपूर्वा निकम, राजश्री ठाकूर आणि राजेश्वरी पामनानी ह्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याविष्काराने कार्यक्रमाला शास्त्रीयतेची जोड दिली. कार्यक्रमाचे बहरदार निवेदन प्रफुल्ल आचरेकर यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमास अभिनेते मंगेश देसाई, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांनी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चिमुकल्यांच्या भारदस्त आवाजातील गीते आणि नृत्याविष्काराने भक्ती, संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवला. देवीच्या आराधनेत रंगलेल्या ह्या सुरेल सायंकाळी चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष
धन्यवाद आणि जोरदार टाळ्या या आमच्या जोरदार
जरा छान छान नाचा. आम्हालाही खऱ्या अर्थानं वाटेल की आज नवरात्री उत्सव साजरा करत आहोत. पुन्हा एकदा जरा वंचमोर घेऊया का हो? चैत्र नवरात्र उत्सव आयोजक आपले एकनाथ शिंदेजी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आणि गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते आणि मला असं वाटतं हा घरचा कार्यक्रम होतो कारण संपूर्ण महिला आघाडी इथे 9 दिवस कार्यरत असते आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रमाबरोबरच आपण सांस्कृतिक धार्मिक हे सगळे कार्यक्रम इथे करत असतो आणि एक वेगळा जल्लोष मला असं वाटतं ह्या कार्यक्रमानिमित्त इथे बघायला मिळतो. देवी भक्तांना काय सांग माझं मला असं वाटतं देवी भक्त आवर्जून इथे येतात कारण एक जे पावित्र्य राखले जाते मंडपामध्ये आणि 9 दिवस भोजन देखील इथे ठेवलं जातं प्रसाद म्हणून आणि संपूर्ण कोपरीकर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये सहभागी असतात आणि बाहेरून येणाऱ्यांची पण गर्दी खूप असते तर मला असं वाटतं भाविकांनी दर्शन घ्यावं कुठेही गर्दीमध्ये किंवा म्हणजे गर्दीत व्यवस्थितरित्या आपलं दर्शन करून येऊन जावं कुठेही ते कुठल्याही गोष्टीचं हे करू नये असंच मी यावेळी सांगतो. हा परिवाराचा उत्सव आहे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या वतीने गेले काही वर्षापासून या ठिकाणी अंबे मातेचं आराधना आणि उत्सव होतो. आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आहे जी आज आमचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने हा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो. या उत्सवाचं मला कौतुक यासाठी करावंसं वाटतं की या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक हा स्नेहभोजन महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाही. संपूर्ण ठिकाणी म्हणजे दिवसभर अगदी सकाळी देखील या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असते, संध्याकाळी भोजनाची व्यवस्था असते आणि येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शन घेतो. विविध इकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याचा लाभ घेतात. त्यानंतर सकाळी या ठिकाणी होम हवन याची व्यवस्था असते. सगळी ठिकाणी म्हणजे हा पूर्ण एक कोपरीमध्ये एक मोठा असा एक धार्मिक मोठा उत्सव या ठिकाणी 9 दिवस साजरा केला. चैत्र नवरात्र चालू केलेली आहे त्याची अविरतपणे तो उत्सव आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे चालू ठेवलेले आहेत. कित्येक वर्ष गेली हा कोकणला चैत्र नवरात्रीचा उत्सव आपण बघत आलो आहोत आणि या 9 दिवसामध्ये कोपरीकर फक्त कोपरीकर सेवेला असतात पण पूर्ण ठाणं इथे दर्शनाला येत असतं आणि दर्शन घेऊन अगदी मनोभावे भक्तिगीतं असतात. रोज नवीन नवीन प्रोग्राम इथे देवीच्या नावाने चालू असतात. त्याच्यामुळे एक नवचैतन्य लोकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं. देवीचे नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे. आम्ही 9 दिवस इथे येतो, दररोज येतो आणि एक वेगळा अनुभव इथून रोजचा रोज एक वेगळा अनुभव करून जातो. मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेबांना आणि आपल्या लताबाईंना खरोखर धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे आम्हाला देवीचे अनेक रूपं, देवीच्या अनेक छटा आणि देवीचे वेगवेगळे अनुभव आम्हाला इथे 9 दिवसामध्ये अनुभवायला मिळतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.